या ग्रह आणि तारे यांचा खरंच परिणाम होतो का माणसाच्या आयुष्यात? ग्रह आणि ताऱ्यांचा 100% परिणाम होतो. ही कुंडली जी आहे ना, ही कुंडली म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक मॅप आहे. असे लोक बरेच आलेले आहेत की मला त्याच मुलीसोबत माझा विवाह होईल का, की विवाह होण्यासाठी काही उपाय आहे का, वशीकरण. ज्यावेळी अंबानी जन्मले त्याच वेळी इकडे दुसरा कोणीतरी एखादा माणूस जन्माला आलेला असू शकतो. अशा दोघांच्या कुंडली सेम असू शकतात का? तर जो अंबानीच्या घरामध्ये जन्माला आलेला मुलं आहे त्याचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध चांगलं असेल, त्यामुळे तो अंबानीच्या घरात जन्माला आला. भविष्यामध्ये उत्तम डॉक्टर होईल आणि त्या मुलांनी जर तेच डोक्यात ठेवणार आणि त्यांना अभ्यासच नाही केला तर तो डॉक्टर होईल का? त्यामुळे कर्म महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक म्हणून वापरावं. कुलदेव आणि कुलदेवता म्हणजे नक्की काय आहे? जे रक्षण करणारे देव आहेत ते म्हणजे कुलदैवत आहेत, म्हणून त्यांची उपासना महत्वाची आहे. आता मला माझी कुलदेवताच माहिती नाही आणि मी मग कोणाची उपासना करायची? महालक्ष्मी किंवा तुळजापूरची तुळजाभवानी आपण कुलदैवत मानू शकतो. देव दैव आणि ज्योतिषशास्त्र यांचा काही संबंध आहे का? 100% संबंध आहे आमचा. ब्लॅक मॅजिक किंवा करणी करणे हे एक मानसिक खेळ आहे. ब्लॅक मॅजिक हा पण प्रकार शेवटी ह्या एनर्जीच आहे. न्यूटनचा लॉ आपल्याला हेच सांगतो की न्यूटनचा लॉ हा पूर्णपणे एनर्जी विषयी आहे आणि ह्या सगळ्या एनर्जीच आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू जर झाला असेल तर त्यांचे आत्मे जे असतात ते अतृप्त राहतात, त्यांचं काहीतरी राहिलेलं असतं, म्हणून हा पत्रिकेत पितृदोष हा आलेला असतो. एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असते म्हणजे नेमकं काय, तर असं काही नाही. मंगळ दोष आहे हा तितका घाबरण्यासारखा हा दोष नाही. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर साडेसातीला घाबरण्याची काहीही गरज नाही. वर्ष अपघातांचं असं जे म्हणलेलं आहे हे सगळं खरंच आहे की? ह्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यामुळे कर्म महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक म्हणून वापरावं. नमस्कार. बेसिक गोष्ट, थोडक्यात पण बेसिक गोष्ट या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी प्रतीक जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या पॉडकास्टला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. आज मी तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातो. तुम्ही म्हणाल वेगळ्या विश्वात म्हणजे काय, मंगळावरती वगैरे नेतोय का? पण मंगळावरती नेत नाहीये, पण मंगळाविषयीचे आपले जे काही समज गैरसमज आहेत, मंगळ हा आपल्या आयुष्यात खूप प्रभाव टाकणारा ग्रह आहे असं आपण मानतो आणि मंगळ ज्याच्या आयुष्यात आहे त्याच्या आयुष्यात कायम डेंजर सिच्युएशन्स असतात अशी आपल्याला एक भीती आहे. तर हे मंगळाविषयीचे समज गैरसमज असतील किंवा ज्योतिषशास्त्राविषयीचे गैरसमज, त्या सर्वांविषयी चर्चा करण्यासाठी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण खास पाहुण्यांना बोलवलेलं आहे. नक्षत्र ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिषशास्त्राचे विशेष अभ्यासक श्री सुकृत संजय पुजारी, आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्योतिष म्हटल्यानंतर मी असं काहीतरी इमॅजिन केलं होतं की हातात एवढ्या अंगठ्या असतील, मोठ्या टिळावेळा असेल. नाही, काळानुरूप आपल्याला बदलावं लागतं. हा. जसं शास्त्र बदलत गेलेलं आहे तसं ज्योतिषाचा पेहराव पण बदलत गेलेला आहे. मुख्य म्हणजे काय, जनरेशन झेड ज्याला आपण जेन झी म्हणतो त्यांच्यापर्यंत जर हा विषय आपल्याला जर पोचवायचा असेल ज्योतिषशास्त्राचा, तर आपल्याला त्यांच्या पद्धतीनेच राहावं लागेल. तर ते आपल्याला व्यवस्थितपणाने ऍक्सेप्ट करतील आणि हा ज्योतिषशास्त्रावर त्यांचा जो विश्वास आहे तो वाढत जाईल. त्यासाठी मी अगदी त्यांना अपेक्षित असतं त्या पद्धतीनेच मी माझा पोशाख आणि वावरणं ठेवलेलं आहे. सगळीकडं म्हणजे ज्योतिष सांगणारे ऍप सुद्धा आहेत, वेबसाईट सुद्धा आहेत. मग या काळात सुद्धा तुम्हाला एक मानव म्हणजे आपल्याला एक माणूस भेटतोय आणि आपल्याला ज्योतिष सांगतोय, तर हे क्षेत्र निवडावं असं का वाटलं तुम्हाला? हे क्षेत्र निवडण्यामागचं कारण म्हणजे एक क्युरियोसिटी की ग्रह तारे याचा आपल्यावर नेमका परिणाम काय होतो. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना किंवा एक मार्गदर्शक शास्त्र म्हणून आपण ज्योतिषशास्त्राला वापरतो. तर त्याच्याबाबतची एक क्युरियोसिटी म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. त्याच्याबद्दल जेन झीला हे शास्त्र कसं पटेल, तर हे एक सायन्स आहे. ज्योतिषशास्त्र एक सायन्स आहे. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास कशाचा करतो, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, सूर्य चंद्र तारे, शनी ग्रह असेल, हे आपल्याला शनी जरी प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसेल तरी आपण त्याला बघू शकतो काही उपकरणं वापरून. तर हे एक सायन्सच आहे आणि जेन झी ही जी पिढी आहे ती सायन्सवर विश्वास ठेवणारी आहे बेसिकली. तर जेनझीने या ज्योतिषशास्त्राकडे कसं बघावं, एक वैज्ञानिक आणि मार्गदर्शक शास्त्र म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघावं.
नाही, मुद्दा चांगला आहे, पण खरंच का होते असं आता चंद्र आपल्यापासून एवढ्या लाखो किलोमीटर दूर आहे, शनी एवढ्या लाखो किलोमीटर दूर आहे. या ग्रह आणि तारे यांचा खरंच परिणाम होतो का माणसाच्या आयुष्यात? ग्रह आणि ताऱ्यांचा 100% परिणाम होतो. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे काय, आपण झाड बघतो, झाडाला सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो. हा, बरोबर. झाडाला सूर्यप्रकाश मिळाल्यानंतरच त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी झाडाला मदत होत असते. हम्म. झाड हा एक नैसर्गिक घटक आहे. आता दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चंद्राच्या कलेप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी होत असते. जसा चंद्र आणि समुद्र हे निसर्गाचे घटक आहेत, तसा आपण पण एक निसर्गाचा घटक आहे. जर एवढ्या मोठ्या समुद्रावर त्या चंद्राचा आणि झाडावर त्या सूर्याचा परिणाम होत असेल, तर आपण निसर्गाचे घटक म्हणून आपल्यावर देखील त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे हे जे ग्रह तारे जे आहेत ना, ह्याचे जे परिणाम आपल्यावर होतात ते आपल्या आयुष्यातल्या ज्या महत्वाच्या घटना घडणार असतात किंवा आपला आयुष्याचा जो एक मार्ग असतो, त्या मार्गामध्ये ह्या ग्रहांचे परिणाम हे 100% होत असतात. कारण आपण पण एक निसर्गाचे घटक आहोत आणि सूर्य, चंद्र, तारे हे सुद्धा निसर्गाचे घटक आहेत. बरोबर बरोबर. सध्या कसं आहे, जेनझी ही पिढी खूप सारे मोबाईल ऍप वापरणारी पिढी आहे. कोणत्याही गोष्टी, आता आपण हार्ड कॅश सुद्धा वापरत नाही. नाही. कॅश पेमेंट कोणत्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला, आपण त्याच्यासाठी पण मोबाईल वापरतो. तर सध्या असे काही ऍप्लिकेशन पण आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला भविष्य तुम्हाला त्याच्यात कळू शकतं. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ दिली की तुम्हाला त्याच्यात भविष्य कळू शकतं. त्या ह्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला एक टाइम लिमिट असतं. तुम्हाला 1 मिनिटाचं, तुम्ही ठराविक अमाऊंट भरली की तुम्हाला ज्योतिषाचा 1 मिनिटाचा वेळ मिळणार. अगदीच 1 मिनिटात सगळं हा, मिळतं. मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही 1 मिनिटात नाही देऊ शकत. बरं. कारण एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा 360 डिग्री विचार करावा लागतो. एखादा ग्रह कुठं आहे, त्याच्यावर कोणाकोणाची दृष्टी आहे, तो कोणत्या राशीत बसलाय, हा. ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे व्यवस्थित विचार करून, आणि ह्या गोष्टीला 1 मिनिट नाही लागत. याच्यासाठी तुम्हाला किमान 15-20 मिनिटं, अर्धा तास. कधी कधी काही पत्रिका इतक्या अवघड असतात की पत्रिकेमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, पण आपल्याला उत्तर जे अपेक्षित आहे, त्याला अपेक्षित उत्तर जे हवं असतं ते मिळत नसतं. मग या सगळ्या गोष्टीला 1 मिनिट पुरेसा नसतो. मग तुमचं 1 मिनिट संपत आलं की परत त्याचा रिचार्ज करा. परत रिचार्ज. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला 1 मिनिटातच परफेक्ट उत्तर मिळेल असं होत नाही. याच्यासाठी जेनं प्रॉपर जे ज्योतिषी आहेत, ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, त्यांच्याकडे जाऊन जर मार्गदर्शन घेतलं तर व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. शेवटी सबस्क्रिप्शन आणि दक्षिणा ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हा 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 हा. कारण का सांगतो तुम्हाला, ज्योतिषशास्त्र हे जे आहे, हे आता सध्याचे गुगल मॅप ही जी टेक्नॉलॉजी आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आणि आपल्याला तिथलं रोड माहिती नाहीये, तर आपण काय करतो, समजा मला उदाहरण म्हणून घेऊया की मला सांगलीवरून मुंबईला जायचं आहे. मी मॅप टाकला तर आपल्याला त्यामध्ये पूर्णपणे माहिती मिळते की कुठं रस्ता खराब आहे किंवा कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठल्या मार्गाने तुम्ही लवकर पोहोचाल. तर ही कुंडली जी आहे ना, ही कुंडली म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक मॅप आहे. ह्या कुंडलीमधून तुम्हाला त्या मॅप मार्फत, म्हणजे कुंडली मार्फत तुम्हाला एक मार्गदर्शन मिळतं की मी करिअर कोणत्या क्षेत्रात केलं पाहिजे, बर. विवाहाविषयी असेल किंवा अनेक अडचणी असतात. माणसाच्या आयुष्यात ज्या अडचणी बऱ्याच प्रकारच्या असू शकतात. प्रत्येक माणूस तितक्या अडचणी आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ज्योतिषशास्त्र मार्फत मिळू शकतात. एक मार्ग मिळू शकतो की बाबा मी कोणत्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ज्याच्या पत्रिकेमध्ये आपल्याला दशम स्थानाचं उपनक्षत्र स्वामी बघावं लागतो, आपण करिअर कोणतं निवडावं याच्यासाठी. तर त्या दशम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीकडे जर 6व्या स्थानाचं कार्यक्षेत्र असेल पत्रिकेतल्या, तर त्या व्यक्तीची पत्रिका ही जॉबची बनते. आणि त्या दशम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीकडे कुंडलीतल्या 7व्या आणि 10व्या स्थानाचं कार्यक्षेत्र असेल तर त्याची पत्रिका व्यवसायाची बनते. आणखीन एक मुद्दा लक्षात इथं असा घेतला पाहिजे की 5वं स्थान जे आहे आपल्या कुंडलीमधलं, ते जॉब करणाऱ्या व्यक्तींसाठी अडथळ्याचं ठरत असतं. मी ज्यावेळी माझी पत्रिका बघितली त्यावेळी असं लक्षात आलं की माझ्या दशम स्थानाचे उपनक्षत्र स्वामीकडे 7वं स्थान आहे आणि 5वं स्थान आहे, म्हणजे मला जॉबमध्ये त्रास आहे. म्हणजे पत्रिका बघणं हे खूप महत्वाचं कशासाठी ठरतं, एक तुम्हाला मार्ग मिळतो. फक्त भविष्यवाणी या दृष्टीनं ज्योतिषशास्त्राकडे न बघता एक मार्गदर्शक शास्त्र म्हणून तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे बघितलं पाहिजे. त्याचा 100% फायदा होतो. नाही, हा मुद्दा चांगला आहे की ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक, म्हणजे आपल्यासाठी एक रोड मॅप टाकून देणारं शास्त्र आहे. ह्याच्या कुठल्या प्रकारच्या ज्योतिषशास्त्रावर बोलतात, म्हणजे ज्योतिषशास्त्राचे 2 प्रकार आहेत बहुतेक. वैदिक प्रकार, ज्योतिषशास्त्राचे वैदिक तसे ज्योतिषशास्त्र अनेक प्रकार आहेत. हा. वैदिक ज्योतिष हे मुख्य आहे. काही जण नाडी ज्योतिष पण बघतात. पामिस्ट्री हा पण ज्योतिषाचाच भाग आहे. बरं.
पण मी ज्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे ती कृष्णमूर्ती पद्धत आहे. अच्छा. कृष्णमूर्ती पद्धत ही बेसिकली वैदिक ज्योतिषशास्त्रातूनच निर्माण झालेली गोष्ट आहे. पण सध्याच्या काळामध्ये कसं आहे, आपल्याला आता आपण ह्या गोष्टींविषयी बोलत होतो की ॲप आणि ॲपवर कशी पटकन उत्तरं मिळतात. पण वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो की ग्रह कोणत्या भावामध्ये आहे, त्याच्यावर कोणाकोणाची दृष्टी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा वैदिक किंवा युती आहे कोणत्या ग्रहांची आहे, योग कसे बनतायत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेडिक्शन होतं. मी ज्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे ती कृष्णमूर्ती पद्धत ही वैदिक ज्योतिषशास्त्रामधनच पुढे आलेली आहे, पण ती सिम्प्लिफाय केलेली आहे. जसं आपण सायन्समध्ये बघतो की जसा काळ पुढे जातोय तसं प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये काही ना काहीतरी अपडेट होतंय आणि आपल्याला एक सरळ साधं सोपं वापरण्यासारखं एखादं प्रोडक्ट आपल्या हातात येतं. तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा अनेक ज्योतिषांनी अभ्यास करून करून त्यातलेच एक होते Update कृष्णमूर्ती. आणले. त्यांनी कृष्णमूर्ती ही पद्धत आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रेडिक्शन नेमकं कसं करतो. वैदिक ज्योतिषामध्ये प्रेडिक्शन कसं होतं की ग्रह कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे, कोणत्या राशीमध्ये बसलेला आहे, मग त्याची दृष्टी कुठं आहे, त्याच्यावर कोणाकोणाची दृष्टी आहे. बेसिकली हा फरक आहे वैदिक आणि कृष्णमूर्तीमध्ये, की वैदिकमध्ये ग्रह कोणत्या भावामध्ये आहे हे पाहून प्रेडिक्शन होतं आणि कृष्णमूर्तीमध्ये आपण त्या भावाचा उपनक्षत्र स्वामीचा विचार करतो आणि प्रेडिक्शन करतो. आता बोलता बोलता आपण एक आता मुद्दा बोललो की विवाह संबंधी ज्या गोष्टी असतात त्या बरोबर. कुंडलीमध्ये लिहिलेल्या असतात. मग तुम्हाला असं कधी कोणी छळलंय का की म्हणजे माझं लग्न त्या मुलीशी होईल का, ती मुलगी त्या मुलीला मी आवडेल का? माझा नाही, कॉलेजच्या आहे, काळात आहे. माझे प्रश्न होते ते मी विचारतोय तुम्हाला आता. असे बरेचशी मुलं आलेले आहेत, शक्यतो कॉलेज स्टुडंट जे आहेत आणि ही जेन झी जी आपण हा. आपल्या पॉडकास्टमध्ये बोलताना सारखा त्याचा उल्लेख करतो, असे लोक बरेच आलेले आहेत बरं. की मला त्याच मुलीसोबत माझा विवाह होईल का, किंवा त्याच मुलासोबत माझा विवाह होईल का, आमचे एकमेकांशी विवाह होण्यासाठी काही उपाय आहे का, वशीकरण वगैरे अशा गोष्टींची माझ्याकडे बऱ्याचदा विचारणा होते. ह्यामधनं दोन प्रश्न निर्माण होतात. मी एका प्रश्नाचं उत्तर देतो की असे प्रश्न विचारणारे बरेच लोक येतात, पण त्यांना मार्ग दाखवणं हे माझं जे काम आहे ते मी करत असतो. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मी उत्तर देतो की पत्रिकेवरून तुमचं लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार हे 100% कळतं. पण त्याच मुलासोबत होईल किंवा त्याच मुलीसोबत होईल ह्याचं उत्तर तुम्हाला पत्रिका पाहून देता येत नाही. लव्ह मॅरेजचा योग असेल तर लव्ह मॅरेज होणार हे 100% सांगता येतं. पण प्रॉब्लेम कुठं आहे की ह्याच्या पुढचे प्रश्न असतात की मग तीच मुलगी मला मिळण्यासाठी वशीकरण वगैरे तुम्ही करता का? तर माझं सगळ्यांना जे जे पॉडकास्ट बघतात त्या सगळ्यांना एक माझी विनंती अशी आहे की वशीकरण किंवा या ज्या मांत्रिक गोष्टी आहेत ह्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या पत्रिकेमध्ये जे काय आहे, समजा अरेंज मॅरेजचं योग आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. वशीकरण वगैरे ह्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा ज्या पत्रिकेत गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट करून योग्य दैवी उपासना केली तर योग्य फळ नक्की मिळणार. मग ते विवाहाच्या बाबतीत असू दे किंवा इतर जॉब आणि कोणत्याही बाबतीत असू दे. तुम्ही कधी वशीकरण करता का? नाही, वशीकरण वगैरे मी करत नाही, कारण वशीकरण वगैरे करण्यासाठी मांत्रिक असतात. मी ज्योतिषी. ज्योतिषी वेगळा आणि मांत्रिक वेगळा. बरं. आणि शक्यतो वशीकरण वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात सर्वसामान्य माणसाने पडू नये, कारण वशीकरणाच्या माध्यमातून ज्या एनर्जीज निर्माण होतात त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सहन करण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. कारण आपण वशीकरण जरी दुसऱ्यावर केलं असलं तरी त्याचा काही परिणाम हा आपल्यावर देखील होत असतो. सो एक सर्वसामान्य सोल जो आपला असतो, नॉर्मल आत्मा, तर आपली तेवढी एनर्जी नाहीये. म्हणजे टाळी जशी एका हाताने वाजत नाही तशी परिणाम दोन्हीकडे होणार. बरोबर, 100% दोन्हीकडे होतात. आणि ह्या मार्गाने नाही जाऊ. जितकी आपल्याला दैवी उपासना करता येईल आणि कुलदेवीची उपासना करता येईल तितकी आपण केलेली जास्त चांगली. त्या शक्ती आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? शक्ती आहेत, शक्ती आहेत. आता असंही असू शकतं ना की जन्मतारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण ह्याच्यावरून कुंडली निघते. बरोबर. तर मग एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या जागेत जन्माला आलेली लोक, म्हणजे आता एक अंबानींचं उदाहरण घेऊयात आपण. अंबानी आणि ज्यावेळी अंबानी जन्मले त्याच वेळी इकडे दुसरा कोणीतरी एखादा माणूस जन्माला आलेला असू शकतो. अशा दोघांच्या कुंडली सेम असू शकतात का? आणि जर असतील मग त्याचे परिणाम वेगवेगळे कसे काय होऊ शकतात? पत्रिका सेम असू शकते, पण इथं भाग कशाचा येतो? प्रारब्धाचा भाग येतो. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे आपण मागच्या जन्मामध्ये जे काही पाप पुण्य केलेलं असतं त्या पाप पुण्याच्या हिशोबावर आपल्याला
या जन्मामध्ये गोष्टी मिळत असतात. बरं. तर जो अंबानीच्या घरामध्ये जन्माला आलेला मुलं आहे, त्याचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध चांगलं असेल, त्यामुळे तो अंबानीच्या घरात जन्माला आलेला आहे. हा जो गरीब घरामध्ये जो जन्माला आलेला मुलगा आहे, त्याचं मागच्या जन्मीचं काहीतरी प्रारब्ध असं असणार की त्याला ती गरिबी मिळालेली आहे. म्हणून असं नाही, त्याच्या पत्रिकेमध्ये सुद्धा काही चांगले योग असू शकतात. त्यानं जर क्रियामान कर्म म्हणजे काय, आपण सध्या जे कर्म करतोय ते कर्म जर चांगलं केलं, त्यांनी जर कष्ट घेतले, अभ्यास केली, मेहनत केली, कारण त्याच्या पत्रिकेत पण तेच योग आहेत जे अंबानीच्या पत्रिकेमध्ये असणार आहेत, तर तो कष्ट करून एका लेवल पर्यंत जाऊ शकतो, त्या लेवल अचीव्ह करू शकतो. तर आणि दुसरी परिस्थिती आपण जर बघितली की समजा एखाद्या श्रीमंत कुटुंबात जो मुलगा त्याच वेळी जन्माला आलेला आहे, त्याचं क्रियामान कर्म जर बदललं आणि त्यांनी जर प्रॉपर्टी त्याची खर्च करून टाकली किंवा वाईट मार्गाने खर्च करून टाकली, तर तो पण जमिनीवर येऊ शकतो. इथं फरक कशाचा आहे? वेळेचा आहे. वेळेचा, प्रारब्धाचा आणि क्रियामान कर्माचा आहे. सो कर्म हे खूप महत्वाचं असतं. ह्याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देऊ शकतो की समजा एखाद्या लहानपणी एखाद्या मुलाची पत्रिका आपण बघितली आणि ती पत्रिका बघितल्यानंतर ज्योतिषाने सांगितलं की हा भविष्यामध्ये उत्तम डॉक्टर होईल, आणि त्या मुलांनी जर तेच डोक्यात ठेवलं की अरे माझ्या पत्रिकेमध्ये आहे मी डॉक्टर होणार आहे, माझ्या पत्रिकेत असे ग्रह आहेत की मी डॉक्टर होणार आहे, आणि त्यांना अभ्यासच नाही केला, तर तो डॉक्टर होईल का? त्यामुळे कर्म महत्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक म्हणून वापरावं. कुलदेव आणि कुलदेवता म्हणजे नक्की काय? कुलदेव आणि कुलदेवता म्हणजे एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो की एखादा कारखानदार असतो किंवा एखादी आपण जागा घेतली, तिथं आपण काही घर बांधणार असू, कंपनी, काही आपण एनी पर्पजसाठी जर आपण जागा घेतली असेल, तर आपण सगळ्यात पहिलं काय करतो, एक त्या जागेला कुंपण टाकतो आणि तिथे एक वॉचमन ठेवतो. बरोबर. कारण लक्ष असावं, कारण मी तिथं जे काही चालू करणार आहे, घर बांधणार असेल तर मी काही दिवसांनी चालू करणार आहे. तर तो जो वॉचमन असतो तो तिथलं एक रक्षण करत असतो, त्या जागेचं रक्षण करत होतो. तसंच आपल्या कुळाचं जे रक्षण करणारे देव आहेत ते म्हणजे कुलदैवत आहेत. म्हणून त्यांची उपासना महत्वाची आहे. आता हा विषय निघालेलाच आहे, तर फॉरेन ॲस्ट्रॉलॉजी किंवा फॉरेनचं जे काही तत्वज्ञान आहे तिथं एंजल गॉड्स म्हणून ते कुलदेवीसारखंच ते एंजल गॉड म्हणून उपासना करतात की एंजल गॉड कोण आहे, तर एंजल गॉड म्हणजेच आपल्या इकडं ती कुलदेवता आहे. आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी आहे ती आपली कुलदेवता असते. ग्रामदेवता पण असते की जी गावाचं रक्षण करते. क्षेत्रपाल असतो की तो त्या क्षेत्राचं रक्षण करत असतो. तसं आपल्या कुळाची रक्षण करणारी कोण? कुलदेवी आणि कुलदेवता. म्हणून त्यांची उपासना ही खूप महत्वाची असते. जर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं आहे की दर वर्षाला कुलधर्म कुळाचार केला जातो, म्हणजे त्या देवाचा दरवर्षी दर्शन घेऊन जे काही तुमची प्रथा असेल, कोणी पूजा करतं किंवा साडी शिदा वगैरे घेऊन जातात, तर या गोष्टी प्रत्येक वर्षाला व्हाव्या लागतात. आता होतंय कसं माहितीये का, बरेच लोक माझ्याकडे पत्रिका घेऊन येतात. पत्रिकेमध्ये तसे फारसे काही दोष नसतात. पत्रिका सगळ्या अर्थाने चांगली असते की कोणता अडथळा त्यामध्ये ग्रह परिस्थितीमुळं येणार अशी काही परिस्थिती नसते. तरी पण त्या मुलांची लग्न तटलेली असतात, तरी पण त्यांना जॉबमध्ये प्रॉब्लेम येत असतो, व्यवसायामध्ये त्यांना अडचणी येत असतात. तर मग असं नेमकं का होत असेल? तर त्यांची कुलदेवतेची उपासना नसते. आता हे सारखं जे आपण उपासना आणि हे जे बोलतो ना, आता कुलदेवतेची उपासना करायची, मला माझी कुलदेवताच माहिती नाही आणि मी मग कुणाची उपासना करायची? समजा तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती नाहीये, पहिला ऑप्शन आहे की महाराष्ट्रामध्ये 2 शक्तिपीठ आहेत, एक महालक्ष्मी कोल्हापूरची आणि तुळजापूरची तुळजाभवानी. तर महाराष्ट्रामध्ये असं मानलं जातं की जर आपल्याला समजा कुलदेवत माहिती नाहीये तर महालक्ष्मी किंवा तुळजापूरची तुळजाभवानी आपण कुलदैवत मानू शकतो. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग काय आहे की आपल्याकडे नंदी बैलवाले येतात. आमच्या भागात त्या नंदी बैलवाल्यांना हेळवी म्हणतात. तर त्या नंदी बैलवाल्यांच्याकडे ना आपल्या 7 पिढ्यांची माहिती असते, पिढ्यांपिढ्यांचा इतिहास असतो. आता बऱ्याच ठिकाणी त्यांचं येणं कमी झालेलं आहे की ते नंदी बैलवाल्यांच्याकडं ती माहिती असते की आपलं कुलदेव कोणतं आहे. यायचे ते कोट वगैरे घालून येतात, त्यांची पण एक स्टाईल, त्यांची पण एक वेगळ्या पद्धतीची स्टाईल असते. ते डायरी मोठीच्या मोठी त्यांची डायरी अशी वंशावळच असते आपली त्यांच्याकडे. त्यांच्या पिंगळा पण पिंगळाकडे पण असतात ना. पिंगळा हा प्रकार थोडासा वेगळा आहे. त्यांच्याकडे पण तुम्हाला माहिती मिळू शकते, पण ऑथेंटिक सोर्स, जसं आपण गुगलला ऑथेंटिक सोर्स म्हणतो तसं ते नंदी बैलवाले आमच्या भागात हेळवी म्हणतात त्यांना.
पण नंदी बैलवाल्यांच्याकडे साधारणतः ती तुम्हाला माहिती 100% मिळू शकते. आणखीन एक उपाय आहे की समजा आपल्याला कुलदेवी माहिती आहे आणि कुलदेव माहिती नाहीये, किंवा काही काही कंडिशन मध्ये असं होतं की कुलदेव माहिती आहे आणि कुलदेवी माहिती नाही, तर आपण जे कोणतं आपल्याला दैवत माहिती आहे, कुलदेवी माहिती असेल तर कुलदेवीला एक नारळ अर्पण करून आपण कुलदेवी समोर प्रार्थना करू शकतो की आम्हाला आमचं कुलदैवत माहिती नाही आणि आम्हाला ते सापडू दे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे 100% समजणार. आता ह्या बाबतीत ना एक असा किस्सा आहे की माझ्याकडे ते गृहस्थ आले होते पत्रिका घेऊन. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाला होता तरी तो व्यवस्थित बोलत नव्हता. म्हणजे 5 वर्षाच्या मुलाच्या मानाने त्याची जी प्रगती व्हायला हवी होती ती प्रगती त्याची तशी होत नव्हती. त्यांनी मेडिकल टेस्ट केल्या. मेडिकल टेस्टमध्ये सगळे रिझल्ट ओके आले. डॉक्टर म्हणायला लागले काही लोकांना उशीर लागतो, काही मुलं बोलायला उशिराने लागतात. ते गृहस्थ पुण्यातलेच आहेत. तर ते ज्यावेळी माझ्याकडे आले, पत्रिकेमध्ये पण तसा काही फारसा दोष नव्हता. तर त्यांना मी विचारलं की तुमची कुलदेवी कोणती? तर त्यांनी मला सांगितलं की तांबडी जोगेश्वरी. म्हटलं तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाचीच तांबडी जोगेश्वरी ही कुलदेवी असू शकत नाही. बऱ्याच लोकांची असेल ही, पण तुमचं मूळ गाव कोणतं? सोलापूर. त्यांचा सिद्धेश्वर देव होता कुलदेव. तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे एक्झॅक्टली माहिती नसेल तर तुम्ही कुलदेवाचं दर्शन घ्या आणि तिथं कुलदेवाला प्रार्थना करा. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून ते उत्तर मिळेल. त्याच्यासोबत त्यांनी गुरुचरित्राची बरीचशी पारायणं देखील केली होती. उपासना म्हणून गुरुचरित्राची पारायणं केली होती. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला, काही दिवसांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. शारदा देवीचं मंदिर चिपळूण जवळ आहे. तिथे त्यांना मंदिर दिसलं. त्यांनी ते गुगल सर्च केलं कुठे आहे, तर शारदा देवी ही त्यांची कुलदेवी होती. आणि इतके वर्ष ते तांबडी जोगेश्वरीला तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवता आहे, तिची पण पूजा केलीच पाहिजे. पण त्यांचं मुख्य कुलदैवत कोणतं? तर ते तिकडं होतं शारदा देवी. चिपळूण जवळ एक मंदिर होतं, मला एक्झॅक्टली ते स्थान माहिती. तिकडं ते जाऊन आले. पण त्यांची उपासना, गुरुचरित्राची पारायण आणि त्यांची एक दृढ श्रद्धा जी होती, म्हणजे हे काय झालं, हे क्रियामान कर्म झालं. त्यांनी क्रियामान कर्म चांगलं केलं, त्यामुळे त्यांना स्वप्नामध्ये देखील ते मंदिर दिसलं आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असणे म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत. त्याला आपण 12 घरं म्हणत असतो. तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये पहिल्या, चौथ्या, 7व्या, 8व्या आणि 12व्या स्थानामध्ये मंगळ असतो, ती पत्रिका मांगलिक पत्रिका असते. पण विषय काय आहे की मंगळ दोष आहे म्हणून बरेचसे ज्योतिषी किंवा आपल्या समाजाची अशी एक धारणा झालेली आहे की मंगळ दोष म्हणजे खूप काही मोठा दोष आहे, की विवाहामध्ये अडथळा येणार किंवा विवाहानंतर तुम्हाला काही अडथळा येणार. तर असं काही नाही. मंगळ दोष आहे हा तितका घाबरण्यासारखा हा दोष नाहीये. मंगळ दोष बऱ्याच प्रकारांनी निर्बली होतो. मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे ह्याचा जर विचार केला, मंगळ जर जलतत्वाच्या राशीमध्ये असेल, जलतत्वाच्या राशी कोणत्या? कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या 3 जलतत्वाच्या राशी आहेत. ह्या जलतत्वाच्या राशींमध्ये अग्नितत्वाचा मंगळ जर असेल तर तो निर्बली होतो. ह्याच्या मागे सायन्स काय? मंगळ हा अग्नितत्वाचा आहे आणि ह्या तिन्ही राशी जलतत्वाच्या आहेत. पाणी आणि अग्नी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी अग्नी हा निर्बली होऊन जातो. त्यामुळे तिथं मंगळ दोष हा निर्बली होतो. मंगळ दोषासाठी आपण लोकांना इतकं घाबरवून ठेवलेलं आहे ना, की हा तितकासा घाबरण्यासारखा दोष नाही आहे. बाबा पत्रिकेत मंगळ दोष, तर त्याच्यावर उपाय आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तुम्हाला मंगळ असलेल्या मुलीशीच लग्न केलं पाहिजे. हा पहिला आणि बेसिक उपाय आहे. ही एक बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीची, म्हणजे समजा मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष जर आहे तर मुलीची पत्रिका एकदा बघावी. मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु, शुक्र आणि शनी सारखे ग्रह जर स्ट्रॉंग असतील तर मुलाच्या पत्रिकेतला मंगळ दोष हा नाहीसा होत असतो. आणि मंगळ दोष हा विवाहासाठी थोडासा जरी बाधक ठरत असेल तरी तो करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. मंगळ स्ट्रॉंग असणं किंवा मंगळ दोष असणं, कारण मंगळ हा एक धाडसी, मंगळाला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापती म्हटलेलं आहे. तुम्हाला धाडसाची जी कामं करायची आहेत ना, ती मंगळ तुमचा स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही. शक्यतो जे पोलीस खात्यात असतात, आर्मीमध्ये असतात, अग्निशामक दलामध्ये असतात, जिथं स्वतःच्या जीवावर रिस्क घेऊन काम करायचं असतं,
अशा ठिकाणी तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा स्ट्रॉंग लागतो. बरं. त्यामुळे मंगळ दोषाविषयी जितका काही हा एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे, पॅनिक होण्याची अजिबात गरज नाहीये. पत्रिका व्यवस्थित बघून त्याच्यावर उपाय आणि उपासना करून मंगळ दोषाचे जे काही परिणाम आहेत ते कमी करता येऊ शकतात. मुळात ज्योतिषशास्त्राकडे भीतीच्या दृष्टीनं बघण्यात काही पॉईंट नाही, कारण हे एक सायन्स आहे. त्याचा आधार घेऊन आपण उपासना उपाय करून आपण आपल्या आयुष्यातले ज्या काही अडथळे आहेत ते आपण नक्कीच दूर करू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये आता माणसाच्या आयुष्यात माणसाच्या कुंडलीत शनी येणे, साडेसाती लागणे, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे ज्योतिषशास्त्रात काय सांगते शास्त्र? साडेसाती म्हणजे नक्की काय आहे? साडेसाती म्हणजे काय? हा. शनीची साडेसाती ही चंद्राला लागते. बरं. चंद्राला लागते म्हणजे आता आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र आपल्या जन्माच्या वेळी ज्या राशीमध्ये असतो ती आपली रास असं आपण समजतो. म्हणजे एखाद्याच्या जन्मावेळी म्हणजे चंद्र रास ही नावानुसार नाही ठरत, म्हणजे नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास काढतात. नाही, हा एक थोडासा वेगळा विषय, याचं मी बरं. सविस्तर तुम्हाला उत्तर देईन. पण आता शनी आणि साडेसाती ह्या विषयीचं उत्तर देताना मी तुम्हाला हे सांगेन की चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती आपली रास असते. आता समजा एखाद्याच्या जन्माच्या वेळी मकर राशीत चंद्र होता तर त्याची रास मकर झाली. शनी ज्यावेळी शनीची साडेसाती 3 टप्प्यात येते. मकर राशीला साडेसाती कधी चालू होते? ज्यावेळी धनु राशीमध्ये शनिदेव येतात त्यावेळी मकर राशीलाही साडेसाती चालू झालेली असते. त्याचबरोबर कुंभ राशीला म्हणजे आपली जी रास असते त्या राशीला साडेसाती चालू असताना आपल्या मागची एक रास आणि आपल्या पुढची एक रास अशा दोघांना पण साडेसाती चालू असते. तर साडेसाती विषयी पण जास्त काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. जर आपलं कर्म चांगलं असेल ना तर साडेसाती विषयी घाबरून जाण्याची तशी फारशी आवश्यकता नाहीये. कारण शनी याला कर्मफलदाता म्हटलेलं आहे. शनिदेव जे आहेत त्यांना कर्मफलदाता म्हटलेलं आहे. आपण जे कर्म करत असतो त्या कर्माची फळं ते आपल्याला त्यांच्या साडेसातीमध्ये किंवा महादशेमध्ये किंवा अंतर्दशेमध्ये देत असतात. कर्मच नाही केलं, कर्म हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण जसे कर्म करतो, कुठलाही ग्रह शनी महाराजांना इतका वेळ नाही की तो प्रत्येकाच्या आयुष्यात जाऊन काहीतरी वाईट करेल. शेवटी आपल्या कर्माची फळं आपल्याला ते शनी महाराज देत असतात. त्यामुळे साडेसाती, जर तुमचं कर्म चांगलं असेल तर साडेसातीला घाबरण्याची काहीही गरज नाहीये. शनी ज्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला त्रास होतोय, करिअरमध्ये त्रास होतोय सुरुवातीला, शनी आपल्याला ना लोकांची जाणीव करून देत असतो, आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देत असतो, रियालिटी दाखवतो. एखादं जर खूप हवेमध्ये उडत असेल ना तर त्याला जमिनीवर आणण्याचं काम हे शनिदेवच करतात. शनिदेव रंकाचा राजा आणि राजाचा रंक बनवू शकतात. हे कशावर? कर्मावर. इथं आपण एक श्रीमंत माणसाचं आणि गरीब मुलाचं उदाहरण घेतलं होतं की एखादा सगळं सेम आहे, कुंडली सेम आहे पण एक श्रीमंत एक गरीब आहे. इथं मग शनिदेव काम करतात की तुमचं कर्म बघतात, तुम्हाला रंकाचा राजा आणि राजाचा रंक पण बनवू शकतात. हे शनिदेवांचं काम आहे. त्यामुळे शनी आहे, प्रत्येकाच्या परिस्थितीमध्ये ग्रहदशा असते. आता आपण या सगळ्या गोष्टींविषयी बोलतोय, म्हणजे देव दैव आणि ज्योतिषशास्त्र यांचा काही संबंध आहे का? म्हणजे 100% संबंध आहे यांचा. कारण कसं आहे, आपल्याला पत्रिका बघून जर आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील, समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे. आता पितृदोष बघण्याचे अनेक मार्ग आहेत, पण शक्यतो शनी आणि रवीची जर युती असेल पत्रिकेमध्ये तर पत्रिकेमध्ये पितृदोष आहे असं समजलं जातं. आता शनी आणि रवीची युती का? कारण शनी आणि रवी यांना ज्योतिषशास्त्रामध्ये पिता पुत्र मानलं गेलेलं आहे. रवीचा पुत्र हा शनी आहे आणि त्या दोघांमध्ये संबंध चांगले नाही. शनिदेवाच्या जन्माची कथा बऱ्याच जणांना माहिती असेल. तर हा जो पितृदोष असतो, हा पितृदोष नष्ट होण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला पूजा करायला सांगितली जाते. फक्त पूजा करून हा दोष नष्ट होतो असं नाही, तर त्यासाठी आपल्याला उपासना पण करावी लागते. उपासना कशाची? पितृपीडा निवारण नावाचं एक स्तोत्र आहे. ते जर तुम्ही नैमित्तिक म्हटलं तर पितृदोषाच्या मुळे जे काही परिणाम होत असतात, वाईट परिणाम. आता पितृदोषामुळे वाईट परिणाम कसे होतात? घरात विनाकारण भांडणं होणं, काहीच कारण नाही, घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे पण वडिलांचं आणि मुलाचं पटतच नाही, जॉब लागत नाहीये, करिअरमध्ये अडथळे येत आहेत. अशा बऱ्याच पत्रिका येतात की ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असतो आणि त्यांचा विवाह तटलेला असतो.
तर अशा वेळी सगळ्यात पहिल्यांदा आणि बेसिक गोष्ट काय असते, पत्रिकेमध्ये जर पितृदोष असेल तर पितृदोषाची पूजा करावी लागते. बर. आणि फक्त पूजा करून हा दोष नष्ट झाला का नाही, कारण हा पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होणारा दोष आहे. एखाद्याच्या पत्रिकेत पितृदोष कधी असतो, त्याच्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू जर झाला असेल, अपमृत्यू म्हणजे काय, कमी वयात मृत्यू, अपघातात मृत्यू किंवा एखाद्याने आत्महत्या केली असेल, तर त्यांचे आत्मे जे असतात ते अतृप्त राहतात, त्यांचं काहीतरी राहिलेलं असतं, म्हणून हा पत्रिकेत पितृदोष हा आलेला असतो. तर आपण काय करतो, पितृदोष असेल तर पूजा करायला सांगतो. पूजा करणं ही बेसिक गोष्ट आहे. आता इथं देव आला. फक्त पूजा केली म्हणून माझा हा दोष नष्ट झाला का? नाही. हा दोष नष्ट व्हायला तुम्हाला उपासनाही करावी लागते. उपासना काय? आता पितृदोष नष्ट होण्यासाठी पितृपीडा निवारण स्तोत्र आहे. तुम्ही दत्तगुरूंची उपासना करू शकता, दत्त महाराजांची उपासना करू शकता. तर ह्या ज्या काही उपासना आहेत, त्या उपासनेच्या माध्यमातूनच आपला हा जो पितृदोष असेल किंवा आणखीन बरेचसे दोष असतात, त्याचा परिणाम हळूहळू कमी होऊन तो दोष नष्ट होतो. म्हणजे इथं काय, दैवी उपासना ही महत्वाची आली. आणि हाच मुख्य संबंध आहे की पत्रिका आणि देव यांचा संबंध आहे. आता पितृदोषाचा विषय निघालाय तर मी एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पत्रिका आली होती. अशा बऱ्याच येतात पत्रिका. तर त्या पत्रिकेमध्ये पितृदोष होता. त्याला मी विचारलं, ज्यावेळी एखाद्याच्या पत्रिकेत पितृदोषाची लक्षणं दिसतात, तशी ग्रहयुती दिसते, तसे ग्रह दिसतात, त्यावेळी मी त्यांना पहिला प्रश्न हा विचारतो की बाबा, तुमच्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये कोणाचा अपमृत्यू झालाय का? जनरली कसं होतं की ज्याची पत्रिका असते त्या व्यक्तीला ही गोष्ट माहिती नसते, कारण त्याच्या जन्माच्या आधी कदाचित त्या गोष्टी घडलेल्या असतात, म्हणून त्याच्या पत्रिकेत तो दोष आलाय. तर बऱ्याचदा उत्तर असे लोक देतात की नाही, मला काही माहिती नाही. त्या व्यक्तीने पण मला तसंच उत्तर दिलं की नाही, मला तरी काय माहिती नाही, माझ्या बघण्यात तरी काय झालेलं नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही घरच्यांना कोणत्याही मोठ्या व्यक्तींना विचारून बघा, तुम्हाला त्याची योग्य माहिती नक्की मिळेल. कारण कसं आहे, इथं पण कसं, तुम्हाला जोपर्यंत खात्री पटत नाही की बाबा खरंच असं, मी सांगितलं एखाद्याला की पितृदोष आहे, तुमच्या मागच्या पिढीमध्ये काहीतरी झालेलं आहे, पण त्याला माहिती नाहीये, पूर्ण खात्री करूनच पूजा आणि उपाय केलेले चांगले, म्हणून मी त्याला एकदा घरात विचारायला सांगितलं, खात्री करून घे म्हटलं. तर त्यांच्या घरामध्ये असा किस्सा झाला होता. आधी त्यांच्या वडिलांकडून त्याला कळालं की त्याची आत्या जी होती ती कॉलेजमध्ये असताना तिनं आत्महत्या केली होती, विहिरीमध्ये उडी मारून. मग आता ह्याचा परिणाम कसा होत झाला की ती 11वी-12वीत असताना गेली, वय लहान, कोणत्याच इच्छा पूर्ण नाहीत. आता ती आत्महत्या तिनं कशामुळे केली याचं कारण काही समजलं नाही, पण ती आत्महत्या केली होती, हा झाला अपमृत्यू. आणि आत्महत्या हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये महापाप सांगितलेलं आहे, मुक्ती नाही मिळत पुढं. त्यांचं कार्य व्यवस्थित व्हावं लागतं, आत्मा तिथंच घुटमळत राहतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, म्हणून तो आपल्याला त्रास देत असतो. तर त्यांनी पितृदोषाची पूजा केली, त्याच्यानंतर पितृपीडा निवारण स्तोत्राचा रोज पाठ देखील केला, दत्तगुरूंची उपासना केली, कुलदेवीची उपासना केली, आणि हळूहळू त्याचा त्रास कमी होऊन त्याला जो लग्नामध्ये जो अडथळा येत होता तो उपासनेने आणि पूजा वगैरे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्यांनी तो दूर झाला आणि त्याचं आयुष्य मार्गी लागलं. आत्ताच्या या लाईफस्टाईलमध्ये एवढं हेक्टिक शेड्यूल्स असतात सगळ्यांचे, या शेड्यूल्स मध्ये या सगळ्या उपासना करायला वेळ भेटणार आहे का आम्हाला? उपासना करायला हा वेळ काढावा लागतो. तुम्हाला कसं आहे सांगतो, पत्रिकेमध्ये जे दोष असतात, एक उदाहरण देतो. आपल्याला सर्दी झालेली असते, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर आपल्याला सर्दीचंच औषध देतात. जर आपण सर्दी झालेली असताना खोकल्याचं औषध घेतलं तर आपल्याला काही परिणाम होणार आहे का? त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये ज्या पद्धतीनं दोषच असले पाहिजे असे नाहीये. काही वेळेला ग्रहदशा इतकी चांगली असते ना की आपल्याला त्या मार्गावर जाताना सुद्धा दैवी पाठबळ जर असेल तर आपल्याला खूप चांगल्या आयुष्यात प्रगती होते. त्यामुळे उपासना ही करणं गरजेचं आहे आणि योग्य उपासना करणं गरजेचं आहे. पत्रिकेमध्ये काय दोष आहे आणि कशाला अडथळा येतो त्या ह्याच्यानुसार उपासना कराव्या लागतात. आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज आहे, तसं आपलं मन आणि आपलं फ्युचर चांगलं होण्यासाठी उपासनेची ही 100% गरज आहे. शरीरासाठी व्यायाम आहे, मन चांगलं राहण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी उपासना आहे.
त्यामुळे उपासना या करायलाच हव्यात आणि उपासनेला कोणतं बंधन नाहीये. आता हे दृष्टांत वगैरे होतात किंवा मी आता बऱ्याच ठिकाणी ऐकले की अंगात येणे किंवा ब्लॅक मॅजिक करणे किंवा करणी करणे हे एक मानसिक खेळ आहे. तर हे तुम्हाला काय वाटतं हे मानसिक असू शकतं की नाही? कसं आहे माहितीये का, या गोष्टीचा ज्योतिषशास्त्र असेल किंवा हे ब्लॅक मॅजिक असेल किंवा हे अंगात येणं वगैरे जे आहे, ह्या गोष्टींचे मला असं वाटतं, जितका माझा अभ्यास आहे सामाजिक आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, या गोष्टींचा दोन पद्धतीने वापर केला जातो. एक म्हणजे खरोखर काही जेन्युइन लोक आहेत की ज्यांच्याकडे त्या एनर्जीज आहेत, ज्यांची तितकी उपासना आहे आणि ते लोकांना योग्य मार्गदर्शन करतात. आणि ह्या नाण्याची दुसरी बाजू अशी की काही काही लोक ना ह्या गोष्टीचा, ह्या ज्ञानाचा गैरफायदा घेतात. गैरफायदा म्हणजे कसं, ज्ञान नसताना पण आपण एखाद्याला सांगायला जातो. हम्म. मग त्याला तिथं फसवणूक आणि बोंदुगिरी म्हणायला लागतात. आणि काही काही लोकांनी ह्याच्यासाठी फक्त इन्कम सोर्स म्हणून वापर केला आणि आपण मग त्याला भोंदूगिरी हे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पण आहेत काही काही लोक आहेत जेन्युइन की ब्लॅक मॅजिक हा पण प्रकार, शेवटी ह्या एनर्जीज आहेत. न्यूटनचा लॉ आपल्याला हेच सांगतो की न्यूटनचा लॉ हा पूर्णपणे एनर्जी विषयी आहे आणि ह्या सगळ्या एनर्जीच आहेत. सूर्य हा सुद्धा एक खूप मोठा ऊर्जा स्रोत आहे. ती एनर्जी आहे, त्याच्यापासूनच आपल्याला सोलारवरच्या आपण गाड्या देखील तयार केलेल्या आहेत. सोलार मुळे लाईट आहेत, सोलार मुळे बऱ्याच गोष्टी आहेत. तसं ह्या सुद्धा एनर्जी आहेत. आपला आत्मा सुद्धा एक एनर्जी आहे. म्हणून एनर्जी आहे आपला आत्मा. आपण शांत बसतो, ध्यान, हे मेडिटेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या आत्म्याला पॉझिटिव्ह बनवतात. सो या ऊर्जा आहेत, त्या पॉझिटिव्हही आहेत आणि निगेटिव्हही आहेत. फक्त त्याचा ज्यावेळी चुकीच्या पद्धतीनं वापर केला जातो तेव्हा त्याला भोंदूगिरी म्हणतात. त्यामुळे ह्या एनर्जीज आहेत. त्याचा योग्य पद्धतीनं जर वापर झाला तर नक्की त्याचा 100% चांगला फायदा होतो. आत्ताच्या पिढीबद्दल आपण बोलतोय. आत्ताच्या पिढीमध्ये आता सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे की एक इंटरनेटचं जाळ आहे. त्या जाळ्यामध्ये आता काही काही बातम्या अशा येतात, म्हणजे जस्ट आता अहमदाबादला आपल्याकडे विमान क्रॅश झालं. तर त्यावेळी एक वर्तमानपत्राचा कात्रणाचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला, की बाबा हे आधीच ज्योतिषशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे, की या महिन्यामध्ये विमान अपघात पाहायला मिळणार. किंवा आता काही ज्योतिषांनी असं म्हटलेलं आहे, की हे जे वर्ष आहे, हे अपघातांचं वर्ष आहे. असं म्हणजे जे वर्ष अपघातांचं असं जे म्हणलेलं आहे, ते सगळं खरंच आहे, की ह्या गोष्टी खऱ्या आहेत. 2025 जर हे आपण वर्ष बघितलं, तर 2025 म्हणजे 2025 ह्याची जी बेरीज होते टोटल, ती होते 9. 9 हा मंगळाला रिप्रेझेंट करतो. बरं. तर मंगळ हा क्रूर ग्रह आहे. जसा तो सेनापती आहे ना, तसा तो क्रूर आहे, अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला ह्या अशा सगळ्या गोष्टी ह्या वर्षामध्ये पाहायला मिळणार आहेत. ही गोष्ट खरी आहे की हा मंगळाचा प्रभाव आहे आणि मंगळाच्या प्रभावामुळे ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आत्ताचं जर तुम्ही ह्या वर्षीचं IPL बघितलं 2025चं, तर ते RCBनं जिंकलेलं आहे. RCBनं गेल्या 17 वर्षामध्ये IPL जिंकलं नाही. हे 18वं वर्ष होतं. 18व्या वर्षीच IPL जिंकणं, ह्याच्या मागे सुद्धा एक न्यूमरोलॉजिकली मी तुम्हाला सांगू शकतो. हे IPLचं कितवं सीझन होतं? 18वा. 8 आणि 1 9. कोणत्या वर्षी होतं? 2025. किती झाले? 9. विराट कोहली RCBचा स्टार प्लेअर, जर्सी नंबर 18 आहे. 8 आणि 1 9 झाले. त्याच्यानंतर RCBचा जर्सी कलर काय आहे? लाल आहे. आणि लाल ग्रह हा मंगळाला रिप्रेझेंट करतो. मंगळ हा ग्रह लाल आहे. सो हा पण जर एक तुम्ही पॅटर्न बघितला ना, की 9 अंक आलेला आहे बघा सगळीकडे. आणि विराट कोहली स्टार प्लेअर, त्याला पण मिळालं. तर हा पण प्रभाव जो आहे ना, हा पण कुठंतरी मंगळाचा प्रभाव आणि मग त्यांचा तो झालेला विजय आणि त्याच्यानंतर पण त्यांच्या आयुष्यात जिंकल्यानंतर पण काही गोष्टी अशा घडल्या की त्याचा पण जर आपण विचार केला तर सध्याचं हे 2025चं जे हे वर्ष आहे ते मंगळाच्या आधिपत्याखाली आहे. त्यामुळे ज्या ज्योतिषांनी आधी पण भविष्यवाणी केली होती की अशा गोष्टी घडत राहणार, ऍक्सिडेंट, तर ह्या वर्षी आपल्याला थोडंसं सावधानता बाळगली पाहिजे. ह्या वर्षी ह्याच्यातून सुटण्याचा म्हणजे वाईट परिणाम होऊ नयेत याच्यासाठी आपण गणपतीची उपासना जर जास्तीत जास्त केली
आणि गणपतीच्या उपासनेसोबत कुलदेवीची उपासना केली तर आपल्यावर जे होणारे परिणाम आहेत या सगळ्या गोष्टींचे ते नक्कीच कमी होतील. कसा मंगळाचा परिणाम होतोय यावर्षी? तो चांगल्याही गोष्टी करतो आणि वाईटही मला करतो. वाटतं योगायोग सुद्धा असू शकतो ना. योगायोग असेल तर मग मागच्या 18 वर्षात का नाही जिंकली आरसीबी ट्रॉफी? किंवा मागच्या वर्षी या गोष्टी कशा घडल्या नाहीत? आता योगायोगाचं जर तुम्ही एक गोष्ट म्हणत असाल, तर 1920 साली सुद्धा प्लेगची साथ आली होती आणि आता 2020 साली सुद्धा कोरोनासारखं खूप मोठं संकट आपल्यावर आलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या 20 जिथं आहे 1920 किंवा 2020 अशा वेळीच का घडतात? 100 वर्षानंतर वेगळं त्याच्या आधी पण 1820 मध्ये जर गेलो तर आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी सापडतील. आता हा अभ्यासाचा विषय आहे आणि बऱ्याच लोकांनी यावर अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला सापडणार. तर हे इतके सगळे योगायोग कसे असू शकतात? ह्याच्या मागे कुठे ना कुठेतरी अंक त्या एनर्जीज ज्या आहेत आणि आपण सायन्समध्ये सुद्धा न्यूटनचा लॉ हा एनर्जीवरच आहे. तर त्या एनर्जीज ह्या काम करत असतात. किंवा हे निसर्ग चक्र आहे असं. निसर्ग चक्र योग्य शब्द आहे की हा निसर्ग चक्र आहे. निसर्ग ही सुद्धा एक खूप मोठी एनर्जी आहे. निसर्गाला सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये देव म्हणून आपण पूजा करतो निसर्गाची. तर ही जी निसर्गाची जी एनर्जी आहे ना, हा सगळा त्याचा परिणाम आहे. मग हा मंगळ ग्रह काय आहे? निसर्गाचाच घटक आहे. बरं. मनुष्य निसर्गाचा घटक आहे, पृथ्वी निसर्गाचा घटक आहे. त्यामुळे ही जी नैसर्गिक एनर्जी आहे, एनर्जी सोर्स आणि ज्योतिषशास्त्रात आपण त्याचाच अभ्यास करतो, की त्या एनर्जी सोर्सचा त्यावेळी काय परिणाम होतोय. एक उदाहरणच जर द्यायचं झालं, तर आपले जे एलिमेंट्स आहेत सगळे ऑक्सिजन, न्यूट्रोजन, हायड्रोजन असे बरेच आहेत. पण त्यांच्यामध्ये एक कंडिशन असते. सोनं सॉलिड कंडिशनमध्ये कसं असतं? आपण त्याला आकार देतो. पण त्याला आकार देण्यासाठी त्याला तापवावं लागतं. म्हणजे त्याला आणखीन एनर्जी द्यावी लागते. आपलं द्रव स्वरूप. तर त्याचा तो द्रव स्वरूपात म्हणजे त्याची एनर्जी थोडक्यात आपण चेंज करतो. एनर्जी नष्ट करत नाही, एनर्जी चेंज करतो. तसेच हे त्या वेळचे त्या काळातले हे परिणाम आहेत. म्हणून कदाचित 1920 साली पण आणि 2020 साली पण तशा कंडिशन्स असतील. म्हणून हा इतका सगळा मोठा परिणाम झाला असेल कोरोनासारखा किंवा त्यावेळी प्लेगची साथ होती. तर ह्या एनर्जीज आहेत त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये सायन्समध्ये पण बघतो एनर्जी पर्टिक्युलर फॉर्ममध्ये पर्टिक्युलर तुम्हाला रिझल्ट देते. तसं हे निसर्गाचं हे जे चक्र आहे ना, ही निसर्गाची ऊर्जा नक्कीच मोठी आहे आणि ज्योतिषशास्त्रावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना मी एक गोष्ट सांगतो, तुमचा निसर्गावर तरी विश्वास आहे. त्याच निसर्गातले एलिमेंट्स आहेत या पत्रिकेमध्ये आणि त्याचाच अभ्यास करून आपण प्रेडिक्शन आणि मार्ग दाखवत असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा योग्य आहे. कारण हा निसर्गाचा आणि सायन्सचा आणि निसर्गाच्या एलिमेंटचाच अभ्यास आहे. आज खरं तर वेगळ्या विषयावरती चर्चा करायला मिळाली आणि ह्या विषयामधले जे काय माझ्या वैयक्तिक शंका कुशंका होत्या त्याच्यात तुम्ही सायन्सची जोड देऊन जी काही उत्तर दिले त्याच्यावरती नक्कीच मी आणि आपले प्रेक्षक सुद्धा विचार करतील. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये देता येणार नाहीत. तुम्हाला जर खरंच काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर मी तुमचा खाली नंबर देऊ शकतो ना. येस. म्हणजे तुम्ही डायरेक्ट यांना विचारा. मला यातलं जास्त काही कळत नाही. मला जी प्रश्न पडली होती ती मी त्यांना विचारलेले तुमच्या वतीनच. नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या वेळी आपण नवीन एखाद्या विषयावरती भेटूयात. तुम्ही सुद्धा आजचा हा जो पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आमचा हा नव्याने सुरू असलेला प्रयत्न बेसिक गोष्ट, थोडक्यात पण बेसिक गोष्ट या पॉडकास्टच्या सिरीजला तुम्ही कृपया भरपूर सपोर्ट करा अशी मी विनंती करतो. आणि बेसिक गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.